नमस्कार, मी भीमराव कळाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे। गॅस कमतरता आहे, पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टींची कमतरता आहे, महागाईचा आगडोम झालेला आहे। नरेंद्र मोदींना आता आवाहन केलेलं आहे, सोनं खरेदी करू नका, काय काय करू नका, हे बरंचसं आवाहन केलेलं आहे। आणि आता असं एकंदरीत झालंय की नरेंद्र मोदींनीच राजीनामा द्यावा म्हणून देशभरातून आता दबाव वाढलेला आहे। बघा, हळूहळू हळूहळू लोकांची ती निगेटिव्हिटी आहे नरेंद्र मोदींच्या विरोधात तयार झालेली आहे। पूर्वी लोकांना असं वाटायचं की नरेंद्र मोदी म्हणजे देव माणूस आहे, या देशाला लाभलेला एक हिरा आहे आणि तो देशाचं काहीतरी भलं करल असं म्हटलं जात होतं। परंतु असं काही झालेलं नाही। उलट देशावरती अनेक संकट आली नरेंद्र मोदींमुळं। जी नोटबंदी झाली ती काहीतरी फायद्याची होईल म्हटलं गेलं, परंतु त्याच्यातून काय फायदा नाही झाला। बरेच जे निर्णय नरेंद्र मोदींनी घेतले सपशेल चुकीचे ठरले आणि जिकडं जाईल तिकडं फेकाफेकी, खोटं बोल, रेटून बोल, काय पण बोल। आपले अंधभक्त पागल लोक ते ऐकत राहतात। परंतु आता नरेंद्र मोदींवरती जो दबाव वाढलाय हा मात्र भयानक दबाव वाढलेला आहे की नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा आणि मोदींना राजीनामाच द्यावा लागणार आहे अशी स्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले। लोकांना वाटलं की आता काँग्रेसची आपल्याला काही गरज नाही, नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे असं वाटलं गेलं। परंतु परिस्थिती उलटी झाली। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, नरेंद्र मोदींनी विकासाचा डिंडोरा पिटायला सुरुवात केली। 100 स्मार्ट सिट्या, देशातले जे काळं धन जे बाहेर देशात गेलेलं आहे ते सगळं माघारी आणणार म्हणून सांगितलं। प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये पडतील असं सांगितलं। बऱ्याच योजना जाहीर केल्या, बराच डिंडोरा पिटला गेला। प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं, आमदारांनी एक गाव दत्तक घ्यायचं आणि त्याचा विकास करायचा, असं बरंच स्वप्न लोकांना दाखवलं गेलं। आणि त्या स्वप्नाच्या आधारे 2019ला सुद्धा नरेंद्र मोदीला लोकांनी निवडून दिलं गेलं। परंतु 2024 पासून लोकांना आता नरेंद्र मोदींचा कंटाळा आला। लोकांना जे पाठीमागच्या 10 वर्षात जे काही गोष्टी घडल्या ह्या सगळ्या कशा थोतांड आणि कशा खोट्या घडवल्या गेल्या हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे। आता देश पातळीवरती अशी परिस्थिती झालेली आहे की प्रत्येक निवडणूक नरेंद्र मोदी जिंकतोय, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती नाही, तर ते हिंदू मुस्लिम आणि त्यातले त्यात निवडणूक आयोगाला सोबत घेऊन, निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ED, CBI, ROA ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था नरेंद्र मोदींच्या हातचं कठपुतलं बनले त्या आणि त्या नरेंद्र मोदींना मदत करतात हे लोकांना आता कळलेलं आहे। त्यातच 5 राज्याच्या निवडणुका झाल्या। आपण पाहिलं 5 राज्यामध्ये 5 राज्यापैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि सरकार येताच तिथं निवडणुकीमध्ये जे कामाला लावलेले अधिकारी, निवडणूक अधिकारी असेल, दुसरा निवडणूक अधिकारी, हे जे लोक आहेत हे सगळे राज्याच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेतले। तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल। आता तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिनचं सरकार जाऊन थालापतीचं सरकार आलं, विजय थालापतीचं। परंतु पश्चिम बंगालमध्ये जे निवडणूक आयोग होते त्यांना राज्याचं मुख्य सचिव बनवलं गेलेलं आहे। म्हणजे अशी विविध गोष्टी ज्या आहेत आता त्या केल्या गेलेल्या आहेत। परंतु लोकांचं आता जनतेतून असं लोकांचं मत येतं की आम्हाला हिंदू मुस्लिम नको आहे, भारत पाकिस्तान नको आहे, आम्हाला नोकऱ्या हव्या आहेत, आम्हाला विकास हवा आहे आणि तो विकास देण्यास नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरलेले आहेत। आता नरेंद्र मोदींना परवा दिवशी एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय सांगितलं बघा, 1 वर्षभर लोकांना सांगितलं की इतर देशामध्ये जाऊ नका, वर्षभर सोनं खरेदी करू नका, स्वरक्षणासाठी करोडो रुपये
उधळू नका, लग्नावरती खर्च करू नका, रॅलीमध्ये सहभागी होऊ नका, जाहीर सभा घेऊ नका, उद्घाटन करत फिरू नका, भारी भारी कपड्यांवरती उधळपट्टी करू नका की नरेंद्र मोदी स्वतः 10 लाखाचा सूट घालतात ते सांगतायत. विदेशी मशरूम ड्रायफ्रूटवर खर्च करू नका, शेंगदाणे व झालमुडीचं सेवन करा असं सांगतायत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 वर्ष आता हे नरेंद्र मोदींनी बघा जाहिरातीवर खर्च करू नका असं सांगितलेलं आहे. दिल्लीच्या बाहेर म्हणजे इतर देशामध्ये जाऊ नका, म्हणजे असं बरंच सांगितलंय. महागड्या हॉटेलमध्ये जाऊ नका. आता ही नरेंद्र मोदींची फेकाफेकी आहे असंही लोकांनी म्हणायला सुरुवात केलेली आहे. आता यानंतर नरेंद्र मोदी आता कपडे सुद्धा घालू नका असं सांगतील आणि तेल सुद्धा खाऊ नका असं सांगितले. आता तेल कमी खावा. म्हणजे नरेंद्र मोदींनी बघा हे बरंचसं काय 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 सांगितलेलं आहे. आणि यामुळं बघा लोकांमध्ये सुद्धा आता वेगवेगळे मेसेज, म्हणजे लोकांना वाटते का आता आम्ही खाण्यापेक्षा नरेंद्र मोदीनं राजीनामा देऊन टाकला तर उलट सोयीस्कर होईल असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. म्हणजे खाद्यतेल वापरू नका, मेट्रोने प्रवास करा, एका गाडीतनं फिरू नका सगळेजण, म्हणजे असे नरेंद्र मोदीनं सांगितलेलं आहे. ना असे निर्बंध सुद्धा देशामध्ये लागू शकतात. नरेंद्र मोदींचं मत आहे की आता तुम्ही जर एकटे गाडी घेऊन चालले असले तर 4 लोक त्याच्यामध्ये घेऊन जावा. म्हणजे आज देशाची परिस्थिती काय बनलेली आहे. जो देश विकासाच्या मुद्द्यावरती, ज्या देशामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती नरेंद्र मोदींचं सरकार आलं तो विकासाचा मुद्दा बाजूला फेकला गेलाय आणि हे दुसरेच मुद्दे नाहक काही मुद्दे निघायला लागलेले आहेत. आता कसले बी मुद्दे निघायला लागलेले आहेत आणि या मुद्द्यांमुळंच नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यावा असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. आपण जिकडं तिकडे बघतो लोक नाराज आहेत मोदी सरकारवर, भारतीय जनता पक्ष सरकारवर. महागाई एवढी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, प्रचंड महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली, लोकांना नोकऱ्या नाही, 10-10 हजार रुपयात माणसं कामं करायला लागलेले आहेत, नोकऱ्याच राहिलेले नाही. त्या जे सरकार सांगत होतं आम्ही 2 कोटी रोजगार निर्माण करू, काय झालं त्या 2 कोटीचं? रोजगार नाही, काही नाही. बघा नरेंद्र मोदींचं असं झालेलं आहे की आता नरेंद्र मोदींच्या मागं 100-150 गाड्यांचा ताफेला असतो. नरेंद्र मोदी 10 लाखाचा सूट घालतात, 80,000 रुपये किलोचं मशरूम खातात. म्हणजे नरेंद्र मोदींचा एवढा मोठा भला मोठा खर्च आहे, रॅल्या करतात मोठा मोठा आणि ते जनतेला सांगतात की कमी तेल खावा, जास्त बाहेर पडू नका, एसटीनं प्रवास करा, रेल्वेनं प्रवास करा, मेट्रोनं प्रवास करा, गाडी बाहेर काढू नका, पेट्रोल वाचवा. आणि हे सगळं वाचवणं म्हणजे देशभक्ती आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. आता म्हणजे हे सगळं वाचवणं म्हणजे देशभक्ती आहे. कशी देशभक्ती बघा, कशा कशा तेल कमी खाण्यात देशभक्ती आहे, पेट्रोल डिझेल कमी टाकणं देशभक्ती आहे, गॅस कमी वापरणं देशभक्ती, कपडे साधे वापरणं देशभक्ती, टारचे कपडे घालू नका. आता हे नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. हे सगळं हे करू नका तुम्ही, असं करा तसं करा. आणि नरेंद्र मोदींवरती सुद्धा आता लोकांनी दबाव आणायला सुरुवात केलेली आहे. लोकांना हळूहळू देशभर कळायला लागलेलं आहे की नरेंद्र मोदी सरकारनं नेमकं काय केलंय, लोकांना कसं येडं बनवून पिढं खाल्ल्यात, येड्यात कसं काढलेलं आहे लोकांना, हे सगळं लोकांना कळायला लागलेलं आहे. आणि यामुळंच आता लोकांचा उद्रेक होणं बाकी आहे. लोक वाट पाहतात संधी. मोदी सरकारच्या विरोधात आजपर्यंत कुणीही उघड बोलत नव्हतं, परंतु आता मोदी सरकारच्या विरोधात लोक उघड बोलायला लागलेले आहेत. पहिलं बोलत नव्हते, नरेंद्र मोदींना लोक चांगलं मानत होते, परंतु आता लोक नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला लागलेले आहेत. राजीनामा देऊन टाका म्हणतात. देशावरती आलेलं संकट हे नरेंद्र मोदीच आहे, इतर दुसरं कुठलं संकट नाही असं लोक म्हणायला लागलेले आहेत. बऱ्याच चॅनलला लोक बोलाय आता गोदी मीडिया ते काय चांगलं दाखवणार, नरेंद्र मोदीनं वाईट जरी काही केलं तरी ते सांगणार की हे चांगलंच केलंय, ते चांगलंच केलंय. म्हणजे हे नरेंद्र मोदीनं आता सध्या सुरू केलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जी जोडी आहे
या जोडीमुळं बघा देशाचं कल्याण तर लांबच, परंतु आज देशामध्ये जो हाहाकार माजलेला आहे हा सुद्धा नरेंद्र मोदी सरकारचीच देण आहे. नरेंद्र मोदी सरकारमुळं बघा लोकांवरती उपासमारीची सुद्धा वेळ आलेली आहे आणि आता नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा म्हणूनच लोकांचा दबाव वाढत चाललेला आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सर, मी भीमराव कडाळे पाटील, DKP मराठी, इंदापूर, पुणे.